श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींचे चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्त हा स्वामींच्या इच्छेनेच स्वामींच्या भक्तीमध्ये येत असतो. स्वामी त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करत असतात आणि त्यानंतर तो भक्त स्वतः स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो. एखाद्याला जर स्वामींना भक्तीमध्ये घ्यायचं असेल तर स्वामी त्या भक्तांपर्यंत काही ना काही अनुभव किंवा प्रचिती काही ना काही पोहोचवतात आणि त्यानंतर तो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येतो. श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीच स्वतःकडे कोणाचं काही सुद्धा ठेवत नाहीत. योग्य वेळ आली की त्या भक्ताला खूप काही देऊन जात असतात. कधीही कोणतीही गोष्ट करण्या अगोदर जेव्हा एखादा भक्त जर कर्म चांगले करत असेल, भलेही तू देवाची भक्ती नसेल करत तरी देखील स्वामी त्याच्यापर्यंत भक्तीचा मार्ग पोहोचवतात. कारण तो पुण्यवान आहे, भाग्यवंत आहे, कारण त्याचे कर्म चांगले आहेत आणि नेहमी कर्माचाच हिशोब लावला जात असतो. तुमचे कर्म किती सत्य आहेत हेच खूप महत्त्वाचे आहे, किती प्रामाणिक आहे हेच महत्त्वाचं आहे आणि नेहमी जीवन जगत असताना ते खूप महत्त्वाचं आहे. ज्याचे कर्म चांगले त्याने देवाची भक्ती जरी नाही केली तरी देखील ईश्वर त्यांना प्राप्त होत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामी नेहमी म्हणतात की अगोदर कर्म केले पाहिजे. ज्याचे कर्म प्रामाणिक आहे, ज्याचे कर्म चांगले आहे त्याने ईश्वर भक्ती नाही केली तरी देखील चालते, कारण त्याच्या हातून आपोआपच कर्म चांगले घडत जातात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या भक्तांनी स्वामींची भक्ती केली त्यांना अनुभव स्वामींनी तर सुंदर दिलेलेच आहेत आणि आजचा अनुभव देखील तेवढाच सुंदर आहे. आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर चमत्कार हे केलेले आहेत आणि त्या दादा हे जुन्नर तालुका येथून आहेत आणि त्या दादांचं नाव हे निवृत्ती मुंगशी आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत, चला तर मग ऐकूया दादांच्या तोंडून. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव सांगायचा. हो, अनुभव सांगायचा आहे. आम्ही सिन्नर तालुक्यातून बोलतोय. बोला. नाव सांगायचंय का? नाव आहे ना, निवृत्ती मुंगशे, चालेल. सिन्नर तालुका. हो हो हो. कसे आला स्वामींच्या सेवेमध्ये? स्वामींच्या सेवेत म्हणजे आम्ही सिन्नर ते संगमनेर रोड आहे ना, हा. त्या ठिकाणी प्रदीप दादांचा मठ आहे ना, हो हो. तर आम्ही कायम जाता येता पाहायचो. इथं नेमकं काय माहिती नव्हतं आम्हाला, इथं श्री स्वामीचं केंद्र आहे म्हणून. हा हा हा. फक्त जाता येता पाहायचं काय आहे, इथं झेंडे लावलेले संपूर्ण. नेमकं काय असं करता करता एक दिवस आहे ना आलं मनात आलं काय आहे नेमकं, जाऊन पाहू. असं संध्याकाळी म्हणजे जेवण करून झोपल्यानंतर लक्षात आलं नेमकं काय आहे, जाऊ म्हणून सकाळी उठलो. 7ची गाडी डायरेक्ट आमच्या तिथून, तिच्यात बसून लाईट डायरेक्ट सिन्नर वरून डायरेक्ट नांदूर शिंगोट. अरे वा. नांदूर शिंगोट्यावरून 2 किलोमीटर पायी गेलो. अरे बाप. डायरेक्ट पायी गेलो तिथं. मला माहिती नाही मुजरा करत्या का हातपाय धुत्या का काहीच माहिती नाही. गेटच्या आत गेलो, बाहेर चपला बाहेर का लिवलेलं होतं त्याच्यामुळे चपला बाहेर काढलं, गेलो मध्ये. हातपाय धुतले म्हणजे दुसरे धुत होते म्हणून आपणही धुतले आणि गेलो डायरेक्ट मंदिरामध्ये. मंदिरात गेलो, लांबून स्वामी पाहिले, पण डायरेक्ट ज्या वेळेस जवळ गेलो आपल्याला मुद्राही माहिती नाही ना, डायरेक्ट हात जोडले. दर्शन घ्यायचं. तुम्हाला सांगतो स्वामीच्या
पाहायचं ना स्वामीकडं, हा. तर स्वामी असे रागात पाहत होते. बापरे. हा. असे रागात पाहत होते तर मला त्यांच्या नजरेला नजरच लावता येईना. हा हा. ते रागवल्यागत दिसत होते ना तुम्हाला. नुसते रागात पाहायचे. शेवटी नाही मला नजरेला नजरच लागून दिली नाही शेवट. त्यांची नजर पाहिलं का इकडे मी घाबरायचो. अशा पद्धतीत तिथं मला चमत्कार झाला. मी मग डोळे दाखवून दर्शन घेतलं, पाहिलंच नाही मी. आणि लगेच बाहेर आलो. बाहेर एक होते असे फोटो लावले, त्यांचं दर्शन घेतलं आणि बसलो तिथं निवांत. निवांत बसल्यानंतर तिथं आरती होती का नाही तुम्हाला माहिती नाही. तुम्ही कोणाला विचारलं नाही का बाकीचे कसे करताय, तुम्ही ते पाहिलं नव्हतं का? नाही, मी एकदम लवकर गेलो होतो. तिथे जास्त गर्दी अजिबात नव्हती. हा हा हा. त्याच्यामुळे तुम्हाला माहित नव्हतं. जास्त गर्दीच नव्हती अजिबात. हा. तर मग तिथं दर्शन घेतलं, सगळं झालं, आलो. म्हणजे मग तिथं मला वाटतं चहा घेतला, त्यांनी चहा दिला मला. चहा घेतला, चहा घेऊन आरती केली. आरती केली मग निघालो परत प्रवासाला. तिथून डायरेक्ट नांदूरवरून सिन्नरला उतरलो येऊन. सिन्नरला एक मंदिर आहे ना तिथं. सिन्नरला मंदिर आहे, मग तिथे गेलो. तिथं दर्शन घेतलं. तिथं काय मला स्वामींनी काय राग पाहिलं नाही, तसं काहीच दाखवलं नाही. पण तिथं हे चालू होतं, विवाह नाव नोंदणी. तर गेलो, म्हटलं पाहू इथं आपण विचारून, आपल्या मुलाचं आहे बाबा एक हे लग्न करायचं. तर म्हणलं पाहू यांना विचारून काय म्हणताय. मग तिथे गेलो, त्यांना म्हटलं अहो इथं काय कागदपत्र पाहिजे तुम्हाला. म्हणे जन्मतारीख, वेळ, ठिकाण हे सगळं पाहिजे म्हणे. ते काय मला विचारतात तुम्ही कुठले. म्हणलं सिन्नर तालुक्यात शहागाव आहे म्हटलं. मग तिथं ते केंद्र आहे. अरे वा. म्हणजे ते म्हणजे आम्ही काय नवीनच जमीन घेतली, नवीनच तिथं आलो ना शहागावला. त्यामुळे माहित नाही. त्यावेळेस माहिती नव्हतं. मग म्हणलं कुठं, म्हणजे कारवाडीला. मग कारवाडीला म्हटल्यानंतर तो म्हणलं तिथं, म्हणलं नाव नोंदणी करायची. तर म्हणलं मी पोराला पाठवून देतो, तू तिथं नाव नोंदणी करून घेईल म्हणे. मग आलो तिथून शहाला परत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, लगेच ते केंद्र पाहायला. मग ते पाहून आलो. तिथे दर्शन घेतलं, सगळं झालं. अशा पद्धतीत सेवेत आलो. अरे वा. आणि तिथून पुढे जे हे लागली ना गुढी, तर तिथं दर रविवारी प्रश्न उत्तर असतात त्या कारवाडी केंद्रावर. मग दर रविवारी जायचं, आरती करायची, तिथं होम हवन राहतं, ते हवन करायचं आणि यायचं. आणि घरी आपली मग तिथं मग राहतं नित्यसेवेचं पुस्तक, स्वामी चरित्र सारामृत, मग ते घेतलं. अरे वा. आणि मग तिथं मार्गदर्शनही होतं. कशी सेवा करायची तसं मार्गदर्शनही होतं. मग ते म्हणे ते डायरेक्ट आपल्याला नित्य सेवा ही तुम्हाला न चुकता करावं लागेल. अशा पद्धतीत नित्य सेवा चालू झाली. मग आता काय काय सेवा करता तुम्ही घरी? आता आपलं गायत्री मंत्र आणि एक माळ गायत्री मंत्र, 11 माळी स्वामी समर्थ जप आणि 3 अध्याय दररोजची स्वामी चरित्र सारामृत. तर 3 अध्याय रोजची ही नित्य सेवा ही करावंच लागते म्हणे. खूप छान आहे. ही सेवा करायची आणि तुम्हाला काय तुम्ही प्रश्न उत्तर विचारायचे, ती सेवा फक्त तेवढ्या पुरती करावं लागते म्हणे.
अशा पद्धतीत सेवेत आलो. तर अनुभव दुसरा अनुभव म्हणजे असा, आपली त्र्यंबकेश्वरी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. हॅलो. हा, ऐकते ना, बोला की. हा, त्र्यंबकेश्वरी आहे नाशिक मध्ये, माहिती आहे का? हो हो, आहे की. हा, मग तिथं आपली निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा भरते एकादशीला. हा हा दिवाळीच्या नंतर राहते ती, जानेवारी फेब्रुवारी मध्ये. हा हा तर त्या यात्रेला इथून दिंडी जाते तिथून म्हणजे गावातून, कुठून? आपल्या गावातून हा हा दिंड्या जातात यात्रेला एकादशीच्या. हा हा म्हणजे इथून प्रत्येक गावातून दिंडी असते. हा हा पार पंढरपूर पासून पार कुठूनही बी दिंडी असतात ते. हा हा तिथं गेलो, आदल्या दिवशी एकादशीच्या आदल्या दिवशी गेलो. संध्याकाळी तिथं बी आपलं गुरुपीठ आहे ना स्वामी समर्थांचं. हा हा तर तिथं संध्याकाळी 6:30च्या आरतीला गेलो. हा 6:30च्या आरतीला गेलो. मग परत तिथं दिंड्यामध्ये जेवण केलं संध्याकाळचं, आणि सकाळी उठून हा परत 8च्या आरतीला अरे वा. हा हा गुरुपीठामध्ये. हा हा 8ची आरती केली. परत चहा पाणी तिथं राहतोच कायमचा एकादशीमुळं. हा हा चहा पाणी घेतला. परत 10:30च्या आरतीला गेलो. हा हा 10:30च्या आरतीला गेलो. तिथले जे राहते ना सेवेकरी, ते म्हणे, हो जोड आहे का? काय आहे का? जोड म्हणजे आरतीला जोड. हा हा जोडीना. दोघं. हा. म्हटलं मग जोड होता, पण जोड तिकडे त्र्यंबकेश्वर गावामध्ये फिरायला. हा 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 आणि मी तिथं म्हटलं जोड आहे पण आता इथं नाही भाऊ म्हटलं. हा हा त्यांनी काय केलं, असंच जोड मिळालंच नाही शेवट आरतीला. हा 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 मग त्यांनी असं एकाला उठवलं. हा त्याने आरती करून घेतली. एकानंच केली का? हा, एकानंच केली. मग हा हा म्हणलं आता काय योग होता आपल्याला गेला म्हटलं असं. परत मग आरती झाली, सगळं झालं. तिथं थोडस आपलं स्वामीची पालखी दी औदुंबराला चक्कर मारून परत त्या मार्गदर्शन झालं, सगळं झालं. मग परत संध्याकाळी 6:30ची आरती. 6:30च्या आरतीलाही गेलो. अरे वा. बसलो तिथं जाऊन. लगेच ते सेवकरी आले, म्हणजे हो उठा आरतीला. एकटाच. मग एकटाच आरतीला उठलो. मग केली आरती केली. ते तिथं त्यावेळेस आपली पुष्पांजली आरती असते संध्याकाळची. मग संध्याकाळी असते का? हा, संध्याकाळी 6:30ला संध्याकाळी पुष्पांजली आरती असते. मग ती केली. त्याच्यानंतर मग तिथं प्रसाद असतो. प्रसाद आपल्याला तो देतात, स्वामी पुढे देव ठेवलेला प्रसाद आहे ना, तो आपल्याला देतात. पानाचा विडा राहतो. आपण जे पान खातो ना, तो पानाचा विडा आहे, तो आरती करणारा देतात. अशा पद्धतीत तिथं अनुभव आला मला काहीतरी. आणि परत असंच नांदूर शिंगोट्यावरून जायचं म्हटलं प्रदीप दादांच्या मठात. हॅलो. असंच एक दिवस जायचं, मग घरून निघालो 7च्या गाडीनं डायरेक्ट सिन्नरवरून नांदूरला. असं जात असताना एसटी मध्ये नाशिक पुणा गाडी होती ती. तिच्यामध्ये कंडक्टरला पैसे दिले, कंडक्टरला तिकीट दिलं. म्हटलं अमुक ठिकाणी जायचंय म्हणजे नांदूर शिंगोट्याला. म्हणजे चाल म्हणे तुम्ही आणि एक लेडीज आहे म्हणे, दोघच जण आहे तुम्ही नांदूर शिंगोट्याला उतरणार आहे. तर म्हटलं कंडक्टरला काय सांगायचं काम आहे बाबा, आता ती सीट उतरणार, मी उतरणार, काय सांगायचं काम आहे. मागून लक्षात घेतलं का ते सीट सुद्धा प्रदीप दादांच्या मठात जाणारच हे, याच्यामुळे यांनी सांगितलं.
हा 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 बरोबर. कंडक्टर आता कंडक्टरला काय घेणे आपल्याला सांगायचं. हो ना काय गेलं. पण ते तुम्हाला एक आपला पॉइंट सांगितला की ते सुद्धा तिथे जाणार. एक आता ते सीट लेडीज होती, लेडीज. हा हा 30 ते 35 वर्ष वयोगटातली लेडीज होती. ती पुढं सीटवर झोपलेली होती. हा हा तर कंडक्टर मला एवढे म्हणे नांदूर शिंगोट आलं तर त्यांना उठवा म्हणे उतरायला. आता उठवायची गरज नाही, त्या उठून बसल्या होत्या. तर आलं नांदूर शिंगोट. आम्ही दोघंच उतरणार होतो, तिथं दोघंच उतरलो. उतरलो, त्यांच्या जवळ 2 बॅगी होत्या, माझ्याजवळ काही नव्हतं. उतरलो, मी खाली उतरलो. एसटीत काही एक प्रवासी चढले का नाही चढले, एसटी गेली निघून. ती लेडीज मला म्हणते, अहो इथून काही वन मिळेल का स्वामी समर्थ केंद्रात जायला. अरे बापरे म्हटलं, पहा योग हाता. म्हणलं कंडक्टर याच्यामुळे आपल्याला अगोदर सुचवलं. मग म्हटलं हा मिळेल, म्हटलं तुझं रोडवर चला म्हटलं. रोडवर गेलो कुठं नाही तर तिकडून पिकअप येत होती. पिकअपला हात दिला, पिकअपवाला उभा राहिला. पिकअपवाल्याला म्हटलं इथं 2 किलोमीटरवर मठात आम्हाला उतरायचंय. तो म्हणे बसा. अरे वा. बसलो दोघंही बी आम्ही. 10 रुपये दिले, तर उतरलो. गेलो मठामध्ये. म्हणजे सांगायचं म्हणजे तात्पर्य असं एवढंच संकेत कसे देतात. हो ना लगेच मदत करतात. आणि नंतर आज आमोश आहे. तर सकाळी 6:30 वाजता एक कोयल पक्षी माहिती आहे का नाही तुम्हाला? मला सांगता येत नाही. माहिती आहे कोयल. कोयल पक्षी 6:30 ला बाहेर ओट्यावर तो पक्षी असा यायचा, वर बसायचा. बांबू टाकलेले आम्ही थोडेसे तिथं, त्याच्यावर बसायचा. आणि 6:30 वाजता तो डायरेक्ट एकटा 2-3 पक्षी होते. तो एकटा पक्षी घरात शिरला. घरात? हा. अरे बापरे. दरवाजातून घरात शिरला. घरातून जिड ईशान्य बाजूला आपला देवघर असतो ना, त्या देवघराच्या वर अशी वायर आपली लाईटची, तिच्यावर बसायचा. ईशान्य दिशेला, तिथून परत आग्नेय दिशेला जायचा, परत ईशान्य दिशेला यायचा. असं 1 तासभर. पण फक्त माझ्या एवढंच लक्षात आलं नाही का त्याला काहीतरी भाकर बिकर अशी वर पुढे ठेवायची, तेवढं लक्षात आलं नाही माझ्या. 1 तासभर सकाळी माझी आंघोळी झाली नव्हती 6:30 ला, काहीच नाही. तो पक्षी सारखा जाई ईशान्येला आग्नेयाला, ईशान्येला आग्नेयाला, म्हणजे उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण जायचा. स्वामीच्या पाया पडलो. तुम्हालाच माहिती, तुम्हीच करून द्या म्हटलं. पाया पडलो आणि आंघोळीला गेलो. आंघोळ केली, पक्षी तसंच चालू. कम्प्लीट 1 तासभर, तासाच्या पुढं पण कमी नाही. मग कधी निघाला? तो कधी निघाला पुन्हा घरातून बाहेर? तुम्हाला सांगतो ना, कम्प्लीट तो 1 तास म्हणजे 7:30च्याच पुढे निघाला. 6:30 ला जो घुसला तर 6:30 ला निघाला. 20 मिनिटं जायचा, तिथं वायरवर बसायचा. असे आपले लोखंडी पोल आहे पत्र्याला ना, त्याच्यावर बसायचा. तिथं सारखं चालू. आम्हाला आहे ना, आमचं शिक्षक होतं आणि तिथं नेमकं आजच फिटलं. आणि नेमका पक्षी आला देवपूजेच्या तयारीला. सुतक फिटल्यानंतर देवपूजेची तयारी चालू होती. आता माझी देवपूजेची तयारी, ते पक्षी जाय कोण जाय दक्षिण, जाय उत्तरेकडे, असं चालू. अरे वा. आता संकेत मिळाला मला. तर मग आमचं आता तिथं जे कारवाडी केंद्र आहे ना, त्यांना फोन केला. मग असा चमत्कार झाला.
ते म्हणे आता आहे ना तुम्ही रविवारी या म्हणे, तिथं आपण खुलासा करू, आता काही मला सांगता येणार नाही म्हणे. अरे वा. असं. मग आता आज आहे गुरुवार, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी जाता येईल तिथं. हो ना, हो ना. असा एक संकेत आज मिळालाय. खूप छान झालं. कारण स्वामीच घडवून आणत असतात ना प्रत्येक गोष्ट. हा म्हणजे मग असं असेच विघ्न भरपूर गेले, पण आपल्याला कोणत्याही प्रकारचा काही बी झालेलं नाही. स्वामी सेवेत नव्हतो त्याच्या अगोदर भरपूर विघ्न आले, पण काही एक कुठं आपल्याला धक्का लागला नाही. फक्त लहानपणी फक्त कळत होतं स्वामी माहिती नव्हती, काहीच माहिती नव्हती. असं थोडस कळत होतं. त्यावेळेस 2 नाथपंथी. काय नाथपंथी म्हणजे? नाथ आपले नवनाथ नाथपंथी माहिती? नाथ संप्रदायातले. गावात आले. आता रस्त्यानं चालता चालता ते पुढे फिरले का नाही फिरले ते मलाही सांगता येणार नाही, परंतु आले आपल्या घरी वळाले. घरी वळाले तर आता माझ्याजवळ, आता मी पोरगळ, द्यायलाही काही नाही, घ्यायलाही काही नाही आपल्याजवळ. ते आले घरात येऊन बसले. चाललं त्यांचं सांगायचं का माय आगे नाही पिछे नाही, नुसते ते बोलत त्यांनी मी ऐकतोय. आणि तुमच्या घरी कोण आई वगैरे नव्हती का? कोणीच नव्हतं, मी एकटाच घरात होतो. त्यावेळेस काय काम असतील का ते बाहेर गेले असतील, मला ती सुद्धा आठवत नाही आता. तर ते आले, फक्त त्यांचे 2 शब्द माझ्या आतापर्यंत लक्षात आहे. कोणते? ते म्हणे झोपताना तुम्ही झोपल्यानंतर पायाची जी आडी घालतात ना म्हणे, ती घालायची नाही म्हणे. माझं नाव लिहून घेतलं त्यांनी. आम्ही काही दिवसांना परत येऊ म्हणे. मग ते आले का परत? एवढं सांगितलं आणि ते गेले. म्हणजे ते परत आले का? मग सांगतो ना. ते जवळ आता मग थोडी परिस्थिती बिकट असल्यामुळे ना, आम्ही गाव सोडून दुसऱ्या गावी गेलो होतो शेती करायला. तर ते कम्प्लीट तुम्हाला सांगतो 25 वर्षांनी आले असतील. 25 वर्षांनी ते आले. बापरे. त्यांनी आता घरी मी नाही ना तिथं. तर तिथं बहीण होती. त्यांनी डायरेक्ट नाव घेतलं, अमुक अमुक व्यक्ती आहे कुठे. अरे बापरे. म्हणे ते इथं नाही, ते बाहेर आहे म्हणे, पोर तिकडं शेती करायला तिकडं बाहेर आहे म्हणे. 25 वर्षांना येऊन त्यांनी मला तिथं विचारलं. आता मी तिथं नाही तेव्हा ते काय बोलणार आहे मग. हो ना, पण ते तुम्हाला त्या बहिणीला विचारल्यानंतर तिकडे आले का तुमच्याकडे? नाही, मग ते तिकडे नाही आले. तिथून बराच लांब होतो ना, जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावर होतं तिथून. असं. तर मग म्हटलं, मग ते मला नंतर माहित झालं का ती म्हणे इथं तुझं नाव घेऊन आले होते म्हणे असे. मग लीक झालं. म्हणलं पहा आता आपल्याला दिवस झाले किती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का आम्ही येऊच म्हणून. हो ना, किती दिवसातून ते म्हणजे आले की आठवणीनं. म्हणजे याच्यात थोडक्यात काय सांगायचं, आपल्यावर परमेश्वराची कृपा आहे, परंतु ती आपल्याला समजत नाही लवकर. थोडक्यात असं. आता हे सकाळचा एक अनुभव, तो अनुभव. आणि त्यावेळेस मोरे दादा होते. अरे बापरे, तुमच्या काळात मोरे दादा होते? म्हणजे लहान असताना होते. म्हणजे तेच ना, तुम्ही पाहिलंय त्यांना? पाहिलं म्हणजे ते आता त्यावेळेस पाहिलं कसं ते सांगतो तुम्हाला. बरं. तालुक्यामध्ये वडागली म्हणून गाव आहे. तिथं काहीतरी प्राण प्रतिष्ठा होती वाटतं. आणि ते तिथे येणार होते. तर आमच्या तिथं माझा एक बामणाचा मुलगा जोडीदार होता. त्याची बहीण त्या वडंगली गावाला दिलेली होती. तो मला काय म्हणतो,
हा अरे असा असा कार्यक्रम आहे, चालतो का तेव्हा दांगडीला? हा आता तू बामणाचा मुलगा, मी मराठी हा हा आणि जोडीदार. हा 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 म्हटलं जाऊ, मग काय आपण मोकळेचे, म्हटलं जाऊ. हा हा उचलल्या सायकली, तिथे गेलो. आता काय पोरगळ बारगळ काय ना, आले आले गेले गेले गेले, फक्त कार्यक्रम आहे एवढं माहिती. हा हा बाकी काय इथं. हा हा त्यावेळेस सुद्धा त्यांचं काही का होईना 2 शब्द कानावर पडले, त्यांचं दर्शन झालं. असं अरे वा. हा असं मग तुझं काय दुसरं काही कार्यक्रम होता, त्यांची काय थोडं व्याख्यान दिलं. हा हा नाही, पण आणि त्यांचं दर्शन होणं पण महत्वाचं आहे ना दादा. दर्शन झालं. आणि त्याची त्या बामणाच्या मुलाची बहीण होती ना तिथं दिलेली. हा हा मग तिथं रात्री मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आलो. अरे वा. हा हा असे काही संकेत पहिले हा 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 न माहिती आपण स्वामी सेवेत कसं येणार बा, ह्याच्या अगोदर ते संकेत. हा हा ते घेतातच ना, एखाद्याला घ्यायचं म्हटल्यानंतर घेतच असतात काही करून. तर ते असं मला त्यांनी स्वामी सेवेत म्हणजे बळच ओढून घेतलं. म्हणजे अहो संध्याकाळी असं सहज झोपलो, काय जायचं काय काय अर्थ तिथं काय 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 म्हणता म्हणता सकाळी उठून तसाच गेलो तिकडं. स्वामी सेवेची गुढी लागली तर आतापर्यंत झाले 2 वर्ष. असं आहे. आता तसे विघ्न भरपूर गेले. एकदा असाच तिथं जिथं मी जमीन करायला गेलो होतो तिथं असे बैल घेऊन चाललो, आऊत घेऊन चाललो तर पुढून मला दिसलं, फक्त बैलांना दिसलं. काहीतरी आलं एक पापणी जशी आपण लावतो ना, अशा पद्धतीत मला दिसलं. अरे बापरे. हा आणि बैलांना नाही दिसलं ते. माझ्या हातात जो दोर होता ना बैलांचा, तो सुटला. अरे बापरे. हा आणि लगेच खाली पडलो. म्हणजे काय निगेटिव्ह शक्ती होती का? हा निगेटिव्ह असेल काही. मग खाली पडलो तर असा पडलो ना, म्हणजे गाडी खाली पडला? गाडी नाही, असं पायी चालू होतो, पायी. हा म्हणजे बैल हातात धरून चालले. हातात धरून बैल चालू होते ना. खाली पडलो तर मला सुधत नाही. म्हणजे एवढं बेशुद्धच? एकदम बेशुद्ध. अरे बापरे. हा माणूस झोपतो ना, बेशुद्ध. जवळ 2-3 घरं होती. तिथली एक बाई होती, तिनं काय मला पाहिलेलं होतं ना. तिने कोणला बोलवलं, रिक्षावाल्याला बोलवलं. रिक्षावाल्याला बोलवलं. त्या रिक्षावाल्याने मला गाडीत कसं घातलं ते माहिती नाही, पुढं चालवलं ते माहिती नाही, काहीच माहिती नाही. अरे बापरे. काहीच माहिती नाही. त्याने रिक्षात घातलं. तिला जवळ आपलं नाशिक पुणे हायवेला हॉस्पिटल आहे गुप्ता म्हणून, तिथं नेलं. तिथं मला उतरवलं का नाही ते माहिती नाही, पुढं माहिती काहीच माहिती नाही. म्हणजे तिथून पुढे काहीच माहित नाही? काहीच माहिती नाही. जसं पडलो तसं परत काहीच माहिती नाही. तिथं त्यांनी कसं उतरून दिलं ते माहिती नाही, काय केलं ते माहिती नाही. मग ज्या डॉक्टरची उतरून दिलं ना, तो डॉक्टर शंकरचा कट्टर भक्त. अरे वा. आता त्याने मला, मी अंदाजे सांगतो बरं का आता पुढलं, त्याने मला थोडस तपासलं असेल, नाडी बिडी पाहिली असेल किंवा काही पाहिलं असेल, त्याच वेळेस त्यानं मला तिथं ठेवलं ना. नाही तर तो डॉक्टर असा आहे, जर पेशंट त्याच्या हाताबाहेरचं जर असलं ना, तो लगेच सांगतो, लगेच जाऊ द्या अमुक अमुक ठिकाणी. तो तिथं थांबून देत नाही, असा डॉक्टर येतो. आणि मला तिथं त्यानं थांबून दिलं. रिक्षावाला निघून गेला. घरी कोणाला माहिती नाही, माझ्या मंडळीला माहिती नाही, कोणालाच माहिती नाही मी कुठे येईन काय. अरे बापरे. मग
परस्पर त्या रिक्षावाल्यांना परस्पर निरोप दिला घरी. हा हा मी झोपेल, मला काहीच माहिती नाही याच्यातलं. हा हा रात्रही गेली. हा घरून कोण आलं होतं का नाही मग? मग सांगतो ना, घरून आली होती मंडळी. हा हा ती आली का नाही ते माहिती नाही, काहीच माहिती नाही. हा हा म्हणजे बापरे, तुम्ही बराच वेळ होता मग बेशुद्ध. जेवणही माहिती नाही, खावणही माहिती नाही, डॉक्टरने इंजेक्शन मारलं का ते माहिती नाही, सलाईन लावलं का ते माहिती नाही. सकाळी उठलो फक्त, हा थोडेसे डोळे उघडून उठलो, हा पण काही सुचत नाही. बुद्धी म्हणजे काहीच राहिली नाही. अरे बापरे. हा मग? काहीच राहिले नाही. डॉक्टरनं डायरेक्ट सांगितलं तुम्ही जा म्हणे घरी आता. अरे बापरे. काय झालं तू विचारलं का मग? नाही म्हणे, यांना काहीच नाही तर काय करायचंय म्हणे. फक्त हे बेशुद्ध पडले बस, यांना बाकी काहीच नाही म्हणे. मग ते बेशुद्ध का पडले काय विचारलं का तुम्हाला? नाही नाही, ते काहीच विचारलं नाही मला. विचारायला मीच जागेवरच नव्हतो, तर मला काय विचारून मी सांगितलं काय आहे. तसं नाही की तुम्हाला अगोदर काय झालं होतं, मग तुम्ही कशामुळे चक्कर वगैरे आली का काय असं विचारलं असेल ना तुम्हाला? ते काही विचारलंच नाही मला, आठवतही नाही, काहीच आठवत नाही. अरे बापरे. फक्त तो डॉक्टर शंकराचा भक्त एवढा कट्टर आहे. त्यांनी काय केलं, दिलं मला माहिती नाही, त्यांनी बिल पुढं दिलं का नाही दिलं ते माहिती नाही. हा 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 तो म्हणे सकाळी त्यांना सांगितलं मंडळी यांना घेऊन जा म्हणे, काही नाही म्हणे. रोड आता पुणे नाशिक हायवे रोड कसा आहे राहतो एकदम रहदारीचा ना. हो ना हो ना. तो पास कसा केला तो सुद्धा मला माहिती नाही. हा 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 अरे बापरे. आणि मग काहीच झालं नाही तरी पण एक दिवस पूर्ण बेशुद्ध? हा, एक रात्रभर जवळजवळ 16 तास, 16 ते 18 तास बेशुद्ध होतो. पण कुठंच काही झालं नाही. अरे वा. मग घरी आलो. मग असं एका मांत्रिकाकडे गेलो. मांत्रिक, त्या मांत्रिकाची हवा येत होती देवीची. त्या देवीच्या हवेत त्यांना सांगितलं अमुक अमुक ठिकाणी असा असा डॉक्टर आहे म्हणे. डॉक्टर? हा, नाशिकला. नाशिकला आपल्या शिवाजी पुतळ्याजवळ म्हणे, अशोक चौकाजवळ असा असा डॉक्टर आहे. त्याने ते हवेतच सांगितलं मला. अरे बापरे. हा मग काय सांगितलं? तिथं जा म्हणे. मानस तज्ञ म्हणते ना त्याला. हो 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 त्या डॉक्टर जा. मग काय तर जवळजवळ 8 ते 10 दिवसांनी आता मी एकटाच निघालो ना हो. एकटाच निघालो डायरेक्ट नाशिक रोडवरून डायरेक्ट नाशिकला एसटी पकडली, सिटी बस. आणि अशोक स्तंभावर उतरलो. तो डॉक्टर कुठे ते माहिती नाही, काहीच माहिती नाही बरं का. कोणाला विचारलेलंही नाही, काहीच नाही. कुठे सुळे डॉक्टर म्हणून ते माहिती नाही. एसटीतून उतरलो चाललो असा चालत दवाखान्याजवळ गेलो. मग पान टपरीवाल्याला विचारलं, म्हणलं सुळे डॉक्टर कुठे आहे हो? तो म्हणे आता इथं. अरे वा. म्हणजे जवळच पोहोचला. अरे बापरे. पण मी कोणाला विचारलं नाही ना, काहीच नाही. घरूनही कोणी जोडीदार आणलं नाही. गेलो, डॉक्टर काय आलेला नव्हता. मी जाऊन तिथं बाकड्यावर बसलो. 2-3 पेशंट होते फक्त. बसलो जाऊन. डॉक्टर आला. डॉक्टरनी केली पेशंटला चेक करायची सुरुवात. आमचा नंबर आला. डॉक्टरनी झोपवलं तिथं टेबलावर. टेबलावर झोपवलं. म्हणे जोडी कोणी आणलेलं आहे का? काय आणलेलं आहे का? जोडीदार कोणी बरोबर आणलेलं आहे का म्हणे. म्हणलं नाही. जोडीदार आणलेलं नाही म्हणे. म्हणे असं कधीच करायचं नाही म्हणे, जोडीदार आणायचा म्हणे बरोबर. तो डॉक्टर डायरेक्ट असा बोलला. त्यानं मग तपासलं आणि काही प्रश्न विचारले मला. मानसिक तज्ञ प्रश्न विचारतात. त्यांनी प्रश्न विचारले. मग मी तसे उत्तर दिले. त्यांना समजलं हे थोडंसं याला काहीच झालेलं नाही, फक्त त्यात थोडंसं काहीतरी डोक्यात फरक पडलेला आहे.
मग त्यांनी गोळ्या दिल्या, चिठ्ठी दिली, गोळ्या दिल्या एवढ्या. संपल्यानंतर मग या म्हणे. तर तेवढ्या संपल्यानंतर मी गेलोय नाही आलोय नाही, फक्त परत असंच एक जोडीदार होता, तो पोलीस मध्ये सध्या. तो म्हणे आपण नाशिक रोडला असा असा डॉक्टर तिला चेक करू. नेलं त्याने मला तिथं. सगळं चिमटे लावतात, चेक करायचं, सगळं शरीर चेक करायचं. म्हणलं सगळ्या अंग शरीराला चिमटे लावतात. आणि सगळे चिमटे लावले, पाहिलं ते ऑटोमॅटिक त्या कागदावर अशा रेगा ओढतात. तिथं मला झोपवलं, चिमटे लावले, पाहिलं. तो डॉक्टर म्हणे यांना काहीच नाही म्हणे. अरे वा. काहीच नाही म्हणे. मग दिलं सोडून. मग काय अशी तऱ्हा म्हणजे आपल्याला थोडक्यात सांगायचं काय, मला परमेश्वराची कृपा ही आपल्याला समजत नाही. परमेश्वराची कृपा ही आपल्याला माहिती आहे, ही माहिती नाही आपल्याला. हो ना, हो ना. काहीच नाही तिथं परमेश्वराची कृपा आहे ना. पण परमेश्वर हा आपल्या माग आहे असं आता समजलं. त्यावेळेस समजलं नाही, पण त्यावेळेस का होईना आपल्या माग परमेश्वराची कृपा होती. म्हणूनच प्रत्येक अडचणीतून काढलं ना. असं काहीच माहिती नाही ना मला. अजूनही मला माहिती नाही रिक्षावाला कोणता होता आणि काय होता आणि कोणाला सांगितलं, कोणाला अजूनही माहिती नाही. असं हे राहतं काय. परमेश्वर आता स्वामी शेवट आलो, व्यवस्थित आहे, चाललं. खूप असं आहे आपला अनुभव. खूप छान अनुभव आहेत दादा, शेअर करते. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता. स्वामी जर पाठीशी असतील ना, तर खरोखरच स्वामी हे नेहमीच आपल्या भक्तांच्या बरोबर तर राहतातच, परंतु या दादांना स्वामींच्या सेवेमध्ये येण्या अगोदर देखील स्वामींनी अनुभव दिले. मग तुम्हीच विचार करा, या दादांचे देखील कर्म खरोखरच खूप चांगले असतील. त्यामुळेच तर स्वामी प्रत्येक वेळी ईश्वर आपल्या भक्तांचं रक्षण हे कर्मावरूनच नेहमी करत असतात, कारण कर्माचा हिशोब हा नक्कीच लागत असतो आणि कर्माच्या हिशोबानुसारच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भेटत असते. तर खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता, मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आणि जर तुम्हाला स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. एक अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे, कारण ज्याच्या पाठी स्वामी शक्ती त्याच्या आयुष्यातील सर्व गोष्टी सुटत असतात आणि त्याला कधीच कोणत्या गोष्टीची घाबरण्याची गरज देखील नसते. आणि जेव्हा स्वामी जर बळ पाठीशी असेल तर खरोखरच आयुष्य धन्य होऊन जाते. आणि यासाठीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींची भक्ती ही झालीच पाहिजे. आणि यासाठी स्वामींनी तुम्हाला जो अनुभव दिलेला आहे तो अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. स्वामींनी तुम्हाला अनुभव दिला, स्वामींचे कार्य संपले, आता पुढील कार्य तुमचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे आणि त्यातून स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. काम करत करत सुद्धा नामस्मरण तुम्ही करू शकता. नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही नियम अटी नाहीत. त्यामुळे स्वामींच्या प्रत्येक सेवेपैकी नामस्मरण ही देखील सेवा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला लक्षात येईल किंवा तुम्ही विसरला नामस्मरण करत करत तरी हरकत नाही,
पुन्हा लक्षात आलं की नामस्मरण करायला सुरुवात करायची आहे. तुम्ही काम करत असाल तरी देखील काम करत करत तुम्ही नामस्मरण करू शकता, कारण नामस्मरणासाठी कोणत्याही प्रकारची वेळेची, स्थळाची, काळाची गरज नाही. तुम्ही कधीही कुठेही स्वामींचा जप चालू करू शकता. तोंडाने काम करत करत नामस्मरण नेहमी चालू करत ठेवायचं आहे आणि स्वामींच्या नावामध्ये हरवून जायचं आहे. चला तर, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.